नवरात्र तसेच नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत दीपा काशीवार जिल्ह्यातील विदर्भ आंदोलनाचे प्रणेतेचे नेते आहे। हे आपल्याला विस्तृतने केलेले कार्य सांगणार। नमस्कार। नमस्कार, मी दीपा काशीवार, विदर्भ आंदोलन समितीची पदाधिकारी, गोंदिया जिल्हा। आज विदर्भ वेगळा व्हावं ही काळाची गरज आहे आणि सगळ्या युवांना माझं निवेदन आहे की त्यांनी रस्त्यावर यावं आणि वेगळ्या विदर्भाच्या आंदोलन समितीत भाग घ्यावा आणि वेगळा विदर्भ, आपल्या हक्काचा वेगळा विदर्भ मिळवून घ्यावा। आज इलेक्ट्रिसिटीला लागणारा रॉ मटेरियल जो आहे, वाटर, पाणी, कोळसा, हा सगळा आपल्या विदर्भात होतो आहे। सगळे पाण्याचे डॅम आपल्या विदर्भात आहे आणि त्याच्यापासून होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तेच आपल्या विदर्भातील लोकांना 10 रुपये युनिट प्रमाणे घ्यावं लागत आहे। आज जर वेगळा विदर्भ झाला तर ती आपली इलेक्ट्रिसिटी आपल्या विदर्भातच यूज करून आपल्या सगळ्या जनतेला 2 रुपये युनिट प्रमाणे मिळेल आणि सगळ्यांचाच फायदा होईल याच्यात। त्यासाठी वेगळं विदर्भ होणं जरुरी आहे। तसंच कापडाला लागणारा जो रॉ मटेरियल आहे, कापूस, तो पण आपल्या विदर्भात होतो आणि कापडाची गिरणी आहे मुंबईला, तीच आपल्या विदर्भात राहिली आणि आपला युवा त्या मुंबईला जाऊन काम करणं, खेड्यापाड्यातला युवा जाऊन काम करणं पॉसिबल नाही आहे। त्याच्यामुळे आज जर तीच गिरणी आपल्या विदर्भात राहिली तर आपला जो टपरीवर चाळ्या करणारा युवा आहे, जो बेरोजगार युवा आहे, त्याला काम मिळणार। आणि आज पाहतोय आपण पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जसा एसीतल्या गाडीत फिरतोय आणि आपल्या विदर्भातला शेतकरी बघा किती राबतोय, रात्री त्याला पाण्यासाठी जागावं लागत आहे आपलं शेत वाचवायसाठी। त्याच्यामुळे आज वेगळा विदर्भ झाला तर आपल्या सगळ्यांचाच तिथे फायदा आहे। आणि आज देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलं होतं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही। आज साहेबांचं लग्न झालं पण वेगळा विदर्भ झालेला नाही। आज विदर्भातलेच आमदार, खासदार इलेक्शन आले की बस लोकांना लॉलीपॉप दाखवतात, वेगळा विदर्भ करून देऊ, पण आज बिलकुल त्यांचा पाठिंबा नाही आहे। त्यांनी पाठिंबा द्यावा आणि वेगळा विदर्भ होण्यास मदत करावी। धन्यवाद। आणि मनमोकळेपणाने दीपा काशीवार यांनी आपला विदर्भच्या बाबतीत सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।